सुपर 5 साठी जाईल आणि मग नंतर 2 सेमीफायनल आणि फायनल. बघा आयोजक आम्हाला सांगत आहेत या मॅचच्या धावा पकडणार आहेत थल अलिबाग आणि कलवा. लक्षपूर्वक ऐका, याच मॅचचा तुमचे पॉइंट्स पकडले जाणार आहेत. पुढे जर तुम्ही गेलात तर पॉइंट पकडले जाणार नाही. तुम्ही जर लाईव्ह बघितलं असाल तर आम्ही अगोदरच तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे. वेल प्लेड बापाडा संघ ऍक्च्युली 100% दिला. सचिन काटकर, प्रशांत काटकर यांच्या संघाने एफर्ट दिला, मात्र शेवटी थल अलिबाग संघाने बाजी मारली त्या मागच्या सामन्यामध्ये. आता मात्र पुढचा शेवटचा हा सामना आहे या गटातील. इथून जर संघ विजय होईल तर सुपर 5 साठी क्वालिफाईड होणार, त्यासाठी हा प्रयत्न आहे. एका बाजूला पेन कलवे अर्थातच स्पेन विभागातील हा दादा संघ आणि त्यांच्या सोबत जो आहे संघ तो म्हणे अलिबागचा अतिशय ताकदवान संघ. हा संघ ज्या वेळेला लॉट्समध्ये आपण सर्वांनी बघितलं असं वाटलंच होतं की हा संघ या लॉट्सचा सर्वात हार्ड संघ मला दिसत होता आणि तो संघ सध्या या लॉट्समध्ये सध्या वरचढ आहे. मात्र तेवढ्याच ताकदीचा कलव्या संघाने जो परफॉर्मन्स आज दिलाय, ज्या संघाने 2 सामने दुपारच्या सत्रानंतर जिंकलेले आहेत, त्यानंतर त्यांनी मागचा सामना जो आपण बघितला साई संघाला परास्त केल्यानंतर त्यांनी देखील पुढच्या फेरीमध्ये प्रवास सुरू केलेला आहे. पेन कलवा म्हटल्यानंतर सुशांत मोकल जो रायगड भूषण पुरस्कृत खेळाडू आहे, बऱ्याच वर्ष त्याने कलवे गावासाठी क्रिकेट खेळलेलं आहे आणि दानगा त्याच्या पाठीमागे अनुभव आहे, अभ्यास आहे त्याच्याकडे मैदानामध्ये कशी फटकेबाजी करायला हवी त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आता मात्र तो ह्या मॅचमध्ये कसा काय परफॉर्मन्स देणार आहे ते आपण येणाऱ्या 4 षटकामध्ये बघणार. तर समोर आता गोलंदाज आपण बघितलं तर मला वाटते सुमेध पत्रे असेल कदाचित. मगासपासून आपण त्याला पॉवर प्ले षटक हाताळताना बघितलं आहे. सुमेध पत्रे हा पॉवर प्लेचं पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सुमेध पत्रे हा थल अलिबाग संघाचा ज्याने अतिशय दर्जेदार गोलंदाजी आजच्या या रात्रीच्या रजनीमध्ये केलेली आहे. त्याची लाईन, त्याची लेंथ, त्याचा स्ट्रेंथ आणि त्याचे बॉलिंग ऍक्शन जर आपण बघितलं काय तो भन्नाट वेगाने गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये त्याने केलेली आहे. तो पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन हा पहिला चेंडू अंतिम मुकाबला अगदी खोलात टाकलाय आणि गोट्या समोर असल्यानंतर असे चेंडू त्याला द्याल तर हाल हेच होतील. चेंडू सीमा पार चौकार. एवढंच आहे. काल थंडी अजिबात नव्हती ऍक्च्युली. आज थोडं थंडीचं प्रमाण वाढू लागलेलं आहे कारण खारेवारे तिकडे आपल्या बाजूलाच मोहा संघाच्या बाजूला समुद्र आहे. तिथून ज्या प्रकारे हवेचा ओघ आलेला आहे आणि तिथून खारेवारे वाढल्यानंतर असं थंडगार असं वाटत आहे, थंडी वाटत आहे. सर्व स्वेटर जॅकेट घालून आज या मैदानावरती ओहो गोट्याची चपराक डाऊन द ग्राउंड. अतिशय जबरदस्त फिल्डिंग. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याने चेंडू अडवलाय आणि या चेंडूवरती फक्त आता एका धाव्याने स्ट्राईक रोटेशन झालंय. सिंगलने खातं पुढे गेलेलं आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 लागलेली आहे. फिल्डिंगचा जर आपण काय झालंय क्रॅम्प आलाय बघा, जरा लगेच मेडिसिन मैदानामध्ये घेऊन जा. जर जास्त त्रास होत असेल तर बघा जमेल का. काय स्प्रे पाठवायचा, काय मेडिसिन द्या जरा आतमध्ये लगेच जा, लगेच काय जमते का बघा, पटकन जा धावत. क्रॅम्प आल्यासारखं त्याला वाटलं कारण थोडासा तो धडपडला त्या जाग्यावरती आणि अशा सिच्युएशन मध्ये होत असतं कधी कधी क्रिकेटमध्ये अशा इंजरी येत असतात आणि त्या इंजरी मुलं बरेचसे खेळाडू आपण बघत असतो की जर चोटील होत असतात त्यांच्या दुखापत येत असते आणि मग पाणी पण पाहिजे का, जा पाणी घेऊन जा. पाणी नको, ओके. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती लेफ्टी फलंदाज आहे, डाव्या हाताचा हा फलंदाज आहे ज्याचं नाव आहे प्रसाद पाटील. मला वाटतं टॉस सोडवण्यासाठी प्रसादच आला होता, कॅप्टनच आहे टीमचा.
प्रसाद पाटील आता स्ट्राईक एंडवरती आलेला लेफ्टी डावखोर त्याचा फलंदाज आहे. त्यासाठी क्षेत्ररक्षण बघा आपण, व्यूह रचना बघा, चक्रव्यूह काय लावलंय की मला वाटतं डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सजवलाय आणि तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक लावलाय. बाहेर पेट्रोलिंग करतात ते लाईनवरती. लॉंग ऑफ मिड ऑफ आणि मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये आहेत. सिली मिड ऑफ अगदी जवळ आलेला आहे. सिली मिड ऑन पण समोर आहे. असं हे चक्रव्यूह रचलंय या फलंदाजासाठी गोलंदाजाने. आणि मला वाटतं चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि चेंडू विकेटवरच आदळल्यानंतर हे एक धाव पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण बघितली 6 धावा धावफलकावरती लागलेली आहे. बिनबाद 6. सुशांत मोकल याने चौकाराने खाता ओपन केलं होतं, अकाउंट त्याने चौकाराने ओपन केलं होतं आणि या चौकाराच्या साह्याने मात्र गोट्या अर्थातच सुशांत मोकल वैयक्तिक 5 धावांवर त्यांनी 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुमेध पत्रे थल अलिबाग संघाचा अतिशय वेगवान असा गोलंदाज. स्लोवर गतीचा हा चेंडू टाकला होता आणि श्लॉंगॉनकडे चेंडू ट्रॅव्हल होई तोपर्यंत एक धाव अगदी पूर्ण झालेली. गतीमध्ये मिश्रण केलं, परिवर्तन केलं गोलंदाजाने आणि त्यानंतर ही फक्त एकच धाव आली आणि एका धाव्याने बघा 11 वाजून गेलेले आहेत तरी मैदान अगदी खचाखच भरलेलं आहे. मैदानाच्या चारही बाजूने पब्लिक प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे, कारण आज फायनलचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये रिझल्ट लागणार आहे की कोणता संघ इथून प्रथम क्रमांकाची 9 फुटाची ही ट्रॉफी इथून घेऊन जाणार आहे. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. आणि पंचांची अंगठी आकाशात, अर्थातच बॅटची कदाचित येणारेच आणि फलंदाज बाद होतोय प्रसाद पाटील तंबूच्या आश्रयाला. आता मैदानामध्ये दाखल होतोय ज्याने खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये कलवे संघाचा क्रिकेट ज्याने गाजवलाय. आजची रात्र उल्वेज संघाच्या रॉयल ट्रॉफीमध्ये ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलाय तो राज मात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. त्याची बॅटिंग, त्याची बॉलिंग काय जबरदस्त फलंदाजी, अगदी बसून देखील त्याने खेळ मगाशी फटका ठोकला होता पहिल्या सामन्यामध्ये. चौफेर टोलेबाजी तो करतो. त्याची बॉलिंग पण आपण चेंज केली. म्हणजे कलवे संघाचा वन डाऊनला येणारा हा सर्वात आधी मी म्हणे महत्वाचा फलंदाज आजच्या रात्रीमध्ये ठरलाय. सुशांत मोकलची आज तेवढी बॅट मला तलपताना दिसली नाही, गोटे आज चालला नाहीये, मात्र राज मात्र नावाचं वादळ जसं मैदानामध्ये झोंजावं लागलं तसं मी कलवे संघाच्या धावा भरपूर बाज बघायला मिळाला. पुन्हा एकदा राज आज स्ट्राईक एंडवरती वन डाऊनला. ओ बघा मी मगाशीच म्हटलं झोपूट फटका मारलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. राज मात्रे आले त्याच्या बॅटमधून हा चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 11 धावा धावफलकावरती लागलेल्या. सुरुवात गावदेवी पेन कलवे या संघाची सुरुवात झालेली आहे. पेन मधून आलेला हा संघ, कलव्यावरून आलेला संघ, प्रवास खूप लांबचा आहे. त्याहून जास्त लांबचा प्रवास आहे थल अलिबाग. अलिबागचा प्रवास म्हटला तर 3 तासाचा त्यांनी प्रवास केलेला आहे. 3 तासाचा प्रवास करून ते आज उल्वे ट्रॉफी रॉयल ट्रॉफीमध्ये उल्वे नोडला खेळण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी मनाशी ठाम निश्चयच केलेला आहे की आम्हाला ही रॉयल ट्रॉफीची 9 फुटाची ट्रॉफी मारायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यासाठी त्यांनी मागचे 2 सामने जर आपण त्यांचे बघितले, त्यांचे जे शर्तीचे प्रयत्न आपण बघितले, कुरेशीची मागाशी बॅटिंग बघितली आणि आता मात्र या मॅच मध्ये चुरस निर्माण होणार आहे. 100% ही मॅच या शेवटच्या चेंडूमध्ये कदाचित रंगेल आज असं चित्र दिसायला लागलेलं आहे. आता मात्र गोट्या अर्थातच सुशांत मोकल स्ट्राईक एंडवरती. पेन गावाचा एक जबरदस्त खेळाडू, उरण पूर्व विभागातील एक अतिशय नामवंत असा फलंदाज आता स्ट्राईक एंडवरती, गोट्या स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजच्या मार्क वर आता आहे गोलंदाज पवन कोंडारेचा हात चेंडू क्लिक केला डिब्या कोटपाच्या डोक्यावरून. गोट्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. सुशांत मोकल जेव्हा पेन कलवे संघ खेळत असतो प्रणय, कलवा गाव संपूर्ण गाव त्याची मॅच बघण्यासाठी येत असतो. हा त्याचा गावाचा इतिहास आहे. पेन कलवे ज्या वेळेला मैदानामध्ये असते तेव्हा टेम्पो भरून मैदानामध्ये येत असतात. ही खासियत आहे. आल्यान का बघा इकडची कोणतरी आवाज दिलाय आल्यान,
म्हणजे टेम्पोचे टेम्पो आले तेवढे पब्लिक दिसते म्हणजे कलव्याचं बराच प्रेक्षक वर्ग आलेला आहे. हे त्यांच्यावरती असलेलं प्रेम आहे गावावरती, त्यांच्या खेळाडूंवरती असलेला त्यांचा जीव आहे. आणि जिथे जिथे कलवे संघ खेळणार तिथे त्यांची पब्लिक प्रचंड प्रमाणात येत असते. हा डॉट बॉल, पवन कोंडारीचा फटका आणि कोट्याने फ्लिक केला होता. फाईन लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न आणि पंचांनी शशीने अर्थातच अंगठी आकाशामध्ये वर केली. फलंदाजाला तिथं बाद घोषित केलेला आहे. पंचांची तोरी सलाह मात्र चालू आहे. चर्चा सुरू आहे की गोट्या सांगतो की माझ्या हाताच्या वर लागल्या, मात्र शेवटी पंचांचा निर्णय हा अंतिम ग्राह्य धरला जाणार आहे. आणि हार्ड लक मी म्हणेन, ऍक्च्युअली कौशल मोमेंट होती यावेळेला. सिच्युएशन अगदी क्रिटिकल कंडिशन आहे. आणि धावसंख्या धावपलकावर जर आपण बघितली 15. आणि अशा प्रकारे गोट्या सुशांत मोकलचा खेळ समाप्त झालेला आहे. बराच अपेक्षा होत्या, बरंच काही याच्यावर प्रेक्षक नाराज असतील, पाठीराखे निराश असतील. कारण सुशांत मोकल मैदानावर जर थांबला असताना तर या मॅचचं चित्र पलटण्याची क्षमता, हे ताकद, हे धाडस, हे धैर्य, हे पोटेन्शियल, कॅपॅसिटी सर्व काही त्याच्यामध्ये ठासून ठासून भरला आहे. आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर आला. आणि आता मात्र मैदानामध्ये आता मात्र सर्व जबाबदारी जी आहे ती राज मात्रे, जो कलवे संघाचा आजची रात्र ज्यांनी गाजवली, आजचा दिवसा त्यांनी चांगली बॅटिंग केली, तो राज मात्रे नॉनस्टॅकेटला तो किती थांबणार आहे मैदानावरती, त्याला किती वेळ इथं शांत ठेवणार आहेत हे. चला थल अलिबाग, जास्त वेळ घेऊ नका कृपया, आपण मॅच लगेच सुरू करायचे. काय पंचांची चर्चा सुरू आहे तिकडं अलिबाग, चला पटापट. धावसंख्या धावपळ जर आपण बघितली तर 15 झालेले आहे, गडी बाद झालेले आहेत 2. आणि आता मात्र पुढचे 4 संघ अनाउन्समेंट केले. पण काय झालंय आता, चला मॅच सुरू करा. यावेळेला गोलंदाज आपण बघितलं तर पवन कोंडाजी ज्याने गोट्याला आउट केले. सुशांतची विकेट आहे. पुन्हा एकदा राईट बेलापूर हिंड करून गोलंदाजी करतोय. हा काय बॉल रिलीज केलाय, आउटसाइड द ऑप्शन बुंद्याचा वापर केलाय, ब्रह्मास्त्र फेकलाय, यॉर्कर चेंडूचा वापर केलाय आणि कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आले नाहीये. आणि धाव संख्या आहे त्या स्थितीमध्ये 15 धावा. काय बॉलिंग केली पवन कोंडाजी, त्याच्या अगोदर सुमित पत्रेवरती 11 आल्या होत्या. आणि आता मात्र स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण बघितलं तर मोहिंती पाटील. आणि हा डॉट चेंडू, लगातार 2 डॉट बॉल आले आहेत पवन कोंडाजी. आता मात्र हलक्या हाताने चेंडूला पॉइंटच्या दिशेने वळवलाय. चेंडूवरती फक्त एकच धाव आल्याने काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली पवन कोंडाजी. थल अलिबाग संघाचा नाम तो सुना होगा. जबरदस्त गोलंदाजी, फक्त आणि फक्त 5 धावा आणि गडी बाद केला 1, तो देखील सुशांत मोकलची विकेट. आता मात्र धावसंख्या धापलकरती 16 आले. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा धापलकावरती येणार आहेत. राज मात्रे नावाचं हे खेळाडू अजून मैदानामध्ये उभा. ही भिंत आहे कलवे संघाची. ही भिंत मैदानामध्ये जोपर्यंत उभी आहे तोपर्यंत कलवे संघ मी म्हणेन या मॅच मध्ये 30-35 धावा पर्यंत मजल तर सहज मारू शकते. मात्र त्याच्या समोर चॅलेंज आहे, चॅलेंजिंग गोलंदाज आलेला आहे. चॅलेंज असं आहे की आर्यन खारकर नावाचा गोलंदाज आलेला आहे. आर्यन खारकरचा मी मगाशी पण त्याचा उल्लेख केला होता की गतवर्षी मागच्या वर्षीमध्ये ISPL जे टेनिस बॉल क्रिकेटची इंटरनॅशनल लेवलची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा, त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हा गोलंदाजी केलेली आहे आणि तिथून हा खेळून आलेला आहे. अंडर 19चा हा
ती स्पर्धा होते आणि तिथं या गोलंदाज त्याचा वेग आपण जर मगाशी बघितला जवळजवळ 135-30च्या स्पीडने त्यांनी मगाशी ज्या प्रकारे चेंडू रिलीज केले आणि ते टायमिंग होत नव्हते. आता मात्र सत्व परीक्षा असेल मी म्हणेन ही दोन्ही फलंदाजाची. आर्यन खारकरला फेस करायचंय समोर राज नॉन स्ट्राईकला त्याला स्ट्राईक किती मिळणार आहे त्याचा माइंडसेट काय चालू त्याच्या मेंदूमध्ये काय विचार चालू आहे किती धावा मला काढायच्यात ह्या बरंच काही निर्भर आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. कट शॉट डायरेक्ट हिट जरूर केलं होतं तिथं मात्र या चेंडूवरती एकच धाव आलेली आहे. अगदी जबरदस्त चेंडू रिलीज केला धावसंख्या धावफलकावरती 17 आलेली आहे. गडी बाद झाले 2. गावदेवी माऊ 11 भूमी 11 गावदेवी कलवे संघ धावफलकावरती 17. यांच्या समोर आहे माऊ 11 एकविरा थल अलिबाग. हा संघ बराच लांबून आलेला आहे मित्रांनो. एवढा 3 तासाचा प्रवास केला त्यांचा प्रवास मध्ये सांगून जात आहे की या संघाची ग्रामीण क्रिकेटमध्ये असणारी दहशत किती आहे त्यांचा जलवा काय त्यांनी आज दाखवलाय या केवी काका ग्राउंड उल्वे नोटच्या मैदानावरती. 4ही गोलंदाजाने 4 मुंडी चित करून टाकलेत आज सर्व संघांना आणि पुन्हा एकदा आर्यन खारकर राईट मोर द विकेट. अतिशय जबरदस्त चेंडू मात्र पंच बोराडे सरांनी आमच्याकडे वल्लेत इशारा दिला की हा चेंडू वाईट आहे. 91 धावा एका धावेने आता संघाची धावसंख्या पुढे जात आहे. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या 18 धावा. आणि प्रणय म्हात्रे आम्हाला सांगतात की या स्पर्धेमध्ये तब्बल 125 वाईट पडलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच त्यांनी लिहून ठेवल्या वाईट किती नो बॉल किती विकेट्स किती रन्स किती बराच काही अभ्यास त्याच्याकडे आहे आणि तो मला वाटते सचिन पाटील त्याचे गुरु आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि सचिन पाटील सच्चूचा हा शिष्य आहे प्रणय म्हात्रे. सचिन पाटीलचे फादर पिताश्री पण इथं सारंग काका हे पण व्यासपीठावरती बसून आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आणि त्यांचा आम्ही खरंच मागचे जुना जर आम्ही 9 बॉल पंचांनी 9 बॉल दिलाय आणि फ्रीट. सारंग पाटील काका म्हटले तर अतिशय फास्टर बॉलर आमच्या उलव्या गावातील जुने जाणते अतिशय वेगवान असे गोलंदाज आहेत. त्यानंतर भालचंद्र मडवी पण आहेत. ते म्हणजे जबरदस्त सर्व जुने खेळाडू आज व्यासपीठावरती आपण बघणार आहोत जे बसलेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहे. शेताभातामध्ये टेपलांमध्ये बैलांच्या पावट्यांमध्ये खेळलेले सर्व गेलं स्वतःनी मेहनत घेऊन पिझ्झा बनवलेले खेळाडू आहेत. शेण आणायला जायचे आपणच पिझ्झा बनवायचे आणि आपणच खेळायचे. एक बॅट चेंडू बुटा पण नसायचे चप्पलांवरती अनवाणी खेळलेले फलंदाज गोलंदाज आज या व्यासपीठावरती बसून आज जे बघत आहेत की किती सुगीचे दिवस आले. प्रत्येकाकडे स्वतःची बॅट आहे 5-5, 6-6 हजारची बुटं आज प्रत्येकाकडे आहेत. एवढा स्टँडर्ड लेवलचा क्रिकेट आपण बघतो. बालिकावीरसाठी बाईक आलेल्या आहेत. या त्यावेळेला असत्या तर कदाचित या प्रत्येकाच्या घरामध्ये शोकेशमध्ये ठेवायला चष्कार जागा नसती एवढी बक्षिसं त्यांनी जिंकवली असती. कारण आम्ही यावेळेला बॅक टू द बॉलर स्वतःच्या बॉलर रुपये अडवण्याचा प्रयत्न. राज पुन्हा स्ट्राईक साठी धावलं काय करले तिथं आणि ही म्हणे नाहक आत्महत्या केली की काय गरज होती का. आणि गरज नसताना मी म्हणे स्वतःच्या पायावरती मारलेली ही स्वतःनेच कुऱ्हाड मारलेली आहे आणि फलंदाज बाद. की जबरदस्त गाणं लावलेलं आहे. डीजे सूरज आणि मिथुन चक्रवर्तीचं गाणं पेश केलं. आय एम डिस्को डॅन्सर असं आहे त्याचं गाणं आणि अतिशय सुप्रसिद्ध असं गाणं लावून मी म्हणे काय गरज होती का राज म्हात्रेला. गरज नसताना मी म्हणे स्वतःहून ही आत्महत्या केली. थांबायचं होतं त्या मैदानावरती अजून बरेच चेंडू उरलेले आहेत आणि राज म्हात्रे ज्याच्या झंझावती फलंदाजी आपण बघितलं जास्त घाई झाली त्याला थोडा धावा बनवायची घाई होती आणि त्या घाईमध्ये त्याने स्वतःची मी म्हणे विकेट टाकली. सॅक्रिफाईस नाही आपण म्हणू शकतो स्वतःच्या पायावर त्याने कुऱ्हाड मारलेली आणि आता मात्र गावदेवी कलवे संघ थोड्या अडचणीमध्ये. भूमी 11 गावदेवी कलवे धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 20 धावा 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि थोडं संघ अडचणीमध्ये. आता नवीन फलंदाज मैदान दाखल झालाय समीर पाटील हा फलंदाज स्टॅकेटवरती गेलेला आहे आणि थल अलिबाग संघ जो ए लॉट मधून आलाय मोठ्या गटातून आलेला संघ आहे आणि त्या संघाने आज 100% कमिटमेंट दिली आणि या रॉयल ट्रॉफी चषकामध्ये त्यांचा परफॉर्मन्स यंदाच्या सीझन मधली अप्रतिम दर्जाचं. यावेळी बॅटची इनर एज काय चालले तिथं कोणतीही धाव नाही कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि मी पायामध्ये अक्षरशः बेड्या टाकल्यात. अगदी बांधून ठेवलं या सर्व फलंदाजांना कोणत्याही प्रकारची हालचाल केली देत नाहीये. एकही चौकार षटकार अजून दिला नाही थांबवलाय
ज्या प्रकारे सुशांत मुकल मैदानामध्ये होता त्याने वादल येईल असं वाटलं, तो बाद झाल्यानंतर आत्तापणे पूर्णपणे बॅकफुटवर चालला आहे हा फलंदाज, हे संघ भूमी 11 गावदेवी कलवे. ओ यावेळेला लॉफ केला चेंडू मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडू उचललाय तत्पूर्वी चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धावाले. 21 धावा दापालकावर परफॉर्मन्स काय दिलाय या संघाने बघा, त्याची एफर्ट बघा कसा आहे. थल अलिबाग संघ सर्वच्या सर्व खेळाडू एक जीवाने एक निष्ठेने ते खेळतात, त्याचा परफॉर्मन्स आपण बघत आहोत. चला पुढचा म्हणजे 4 संघ मगाशी दीपकने सांगितले, 4 संघाने टॉस लकी ड्रॉ करण्यासाठी इकडे हजर राहायचं आहे. हो प्रचंड वेगवान चेंडू, अतिशय वेगाने टाकल्या चेंडू, कोणतेही धाव नाही, धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 21 धाव बघा, आपण स्क्रीनवरती बघू शकता. बॅकफुटवरती गेला होता फलंदाज, जागा बनवली होती मात्र चेंडू त्याच्या बॅटच्या रेंजमध्ये आला नाही आणि अशा प्रकारे हा चेंडू डॉट झालेला आहे. जबरदस्त थल अलिबाग परफॉर्मन्स लेवल त्यांची आपण बघितली, जबरदस्त. शेवटचा चेंडू या षटकातील 21 धावा धावफलकावरती, 30 षटक मार्गस्थ आहे. हा तो इथपर्यंत आवाज आला त्याचा आणि अशा प्रकारे जोरदार अपील त्याने केले मात्र अपील पंचांनी मला वाटते तिकडे फेटाळलेले दिसत आहे आणि सध्या काही नाही. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली 21. यांच्याकडून आणि कचर ठाकूर आणि शिवदास कोहली यांच्याकडून एक बाईक पुरस्कृत केली जाणार दोघांच्याकडून आणि एक बाईक ते दुसरे मला वाटते ते बघतील आयोजक काय ते, पण 2 बाईक आहेत ऍक्च्युली पुढच्या वर्षी आणि मला वाटते जास्त संघ असतील पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी कदाचित ही स्पर्धा 7 दिवस असेल, 7 ते 8 दिवस. कचर ठाकूर शिवदास ठाकूर यांनी मगाशीच अनाउन्समेंट करायला सांगितले की बाईक ते देणार. 8 दिवस ती स्पर्धा कदाचित केली जाईल. कर्जत, अलिबाग, त्यानंतर मुंबई भिवंडी विभागातील प्रत्येक ग्रामीण लेवलचे स्टँडर्ड लेवलचे सर्व संघ आपण घेणार. आपल्या उलवेनोड विभागातील संघ असतील, उरण विभागातील संघ असतील, पनवेल तालुक्यातील संघ असतील, अशा सर्व विभागातील संघांना घेऊन 8 दिवस ती स्पर्धा आपण दिवस रात्रीमध्ये पार पडणार आहोत आणि स्पर्धेचं घवघवीत यश सांगत आहे की पुढच्या वर्षी या स्पर्धेला 4 लागणार आहेत. कारण पब्लिक आता बघितली 12 वाजला तरी स्टेज भरलेला आहे. मग याचा अर्थ आपल्याला समजते की रॉयल ट्रॉफीमध्ये, रॉयल चषकामध्ये किती लोकांचं प्रेम आहे या रॉयलच्या खेळाडूंवरती, या आयोजनामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. जबरदस्त पब्लिक, अतिशय क्राऊड बघा, क्राऊड किती आहे या मैदानामध्ये. सपोर्ट सिस्टम भरपूर आहे या स्पर्धेसाठी. देणगी एवढी आली की 4 पानं वाचली तरी संपणार नाही, एवढी देणगी रॉयल चषकामध्ये आलेली आहे. खूप प्रकारचं प्रचंड प्रेम मिळालं या चषकामध्ये आणि अशा प्रकारे आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आला अशांक साखरकर. हा गोलंदाज आलेला आहे राईट हँड ओव्हर द विकेटने थल अलिबाग संघाकडून. अगदी हा शेवटचं षटक घेत असताना तो 22 धावा धावफलकावर. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर 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 बॉलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर आणि अशा प्रकारे धावसंख्या आहेत त्या स्थितीमध्ये काय बॉलिंग केली थल अलिबाग. नाम तो सुना होगा, अलिबाग वरून आला मित्र. किती गाव एक्झॅक्टली कुठे आहे तुमचा, मला तिथं अंदाज आसपास कुठं काय एरिया आहे? आसेफ कंपनीच्या बाजूचा हा तिकडेच बसलेला गाव आहे आणि 2.5-3 तासाचं त्यांचं ट्रॅव्हलिंग आहे आणि तेवढं करून ते इथे आले आणि यावेळेला लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक सोडणार नाही. अलिबाग वरून आम्ही असेच आलोत का इथे, 100% आम्हाला चषक घ्यायचा आहे या मनशेने, या उमेदीने, या जोशाने हा संघ मैदानामध्ये उतरला आहे आणि आता मात्र 4था झटका लागलेला आहे. 4 चकडेवाल्यांना पोरी पहिल्यांदा गाणी लावलं तर रिक्षावाला म्हणतात प्रवीण काय काय आमचे बंधू तर इकडे आहेतच, रुपेश पाटील त्याचं होऊन झालेलं आहे. आजकाल देतात का हे गाणी लावायला?
आणि यावेळेला हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय आणि अशा प्रकारे या स्पर्धेसाठी जर बघितलं आमचे परमानंद पाटील काका यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत ते थोडे येऊ शकले नाही या स्पर्धेमध्ये नाही तर ते 3 दिवस होते परमानंद पाटील काका प्रत्येक षटकारासाठी त्यांच्या 1000-2000 चौकार हॅट्रिकसाठी 4-4 5-5 हजार रुपयाचं बक्षीस लागायचं मात्र त्यांच्याच उपस्थिती नाहीये थोडे ते आले नाही आज त्याच्यामुळं मात्र त्यांनी ऑनलाईन आम्हाला फोन करून आज शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेसाठी आणि आता धावसंख्या धावपलकावर जर आपण बघितली 23 धावा 4 गडी बाद झालेल्या आहेत पेन कलवा भूमी 11 गावदेवी कलवे संघ अडचणीमध्ये आहे आणि संघ बॅकफूट वरती आहे हा बोलते नंतर ओ यावेळेला खोदून काढला चेंडू खोदलाय अगदी बुंद्यातला चेंडू होता आणि या चेंडूवरती केलेला हा वज्र प्रहार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे या 2 धावेने आता संघाची धावसंख्या धावपलकावर जर आपण बघितली 25 धावा फक्त धावपलकावरती लागलेल्या आहेत मोठा फटका अजूनही आला नाहीये आणि थल अलिबाग संघ परफॉर्मन्स देते काय 100% गोलंदाजी त्यांची झालेली आहे जबरदस्त आणि आता पूर्वार्धानंतर उत्तरार्धामध्ये प्रवीण कायकरला आणणार आहे मॅच तापवायला लागेल त्याला कारण आता मात्र कलवे संघ जर थंड झालेला त्यांना गरम करण्याची भूमिका आता प्रवीण कायकरकडे आहे कशा प्रकारे सामना हिट द्यायचे सामन्याला तापवायचा जरा आणि महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आपण इकडे बोलवले आहेत दीपक पाटील सर प्रवीण कायकर सर अतिशय ज्यांना वेळ नसतो ऍक्च्युली जर आपण त्यांना टाइमच नाही एवढ्या कॉल आहेत आणि अशा प्रकारे झेल मला वाटतं ते महिनाभर ते दीपक पाटील आणि प्रवीण कायकर हे बुक असतात त्यांची बुकिंग अगोदर आपल्याला ऑनलाईन त्यांना बुक करायला लागतो मला तेव्हा त्याशिवाय ते मिळत नाही आणि उल्वे नोटमध्ये स्पर्धा असते त्याची बुकिंग कॅन्सल करताना इकडे येत असतात आणि जेवण त्यांनी 3 महिने ते फुल बुक असतात आणि अशा प्रकारे त्यांनी उपस्थित लावली रॉयल ट्रॉफीसाठी त्यांचा आम्ही खरंच आभार मानत आहोत आणि आता मात्र जशी जशी स्पर्धा पुढे जाणार आहे लास्ट मोमेंटला सामने येणार आहेत तसतशी या स्पर्धेला मजा येणार आहे पूर्वार्ध संपलाय पूर्वार्धामध्ये धावांचा जर आपण आलेख बघितला नकाशा बघितला तर फक्त आणि फक्त प्रणय मात्रे आम्हाला सांगतात धावा 25 धावा धावपलकावर आणि धावांचं आव्हान आहे 26 धावांचं आव्हान आहे चला एक सत्कार घेणार आहोत आपण अनिरुद्ध सांगीलकर यांचा सत्कार करायचा आहे लाईव्ह इव्हेंट बोरले संपूर्ण मोठी 50 शीटची बस आज आलेली आहे त्यांचा संघ सुपरफाय मध्ये गेलाय काय जबरदस्त प्रतिसाद मिळालाय बोरले गावाला आय लव्ह यू संदेश पाटील खतरनाक 1 नंबर परफॉर्मन्स दिलाय कारण त्यांनी मला जवळजवळ 4000चं बक्षीस काल लावलं होतं कॅश ते त्यांनी मला लगेच दिलं त्याबद्दल त्याचा मी आभार मानतो आणि बोरले गावातील संपूर्ण गाव आलेला आहे बोरले गावाचा परफॉर्मन्स बघण्यासाठी त्यांचा गेम बघण्यासाठी आणि ज्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे जबरदस्त परफॉर्मन्स बोरले गावाने दिलेला आहे आणि यासाठी त्यांना मिळलेला हा प्रचंड प्रेम चला आता मी विनंती करतोय सामन्यामध्ये 4 संघ दीपक पाटील अनाउन्समेंट केली होती बोरले चिरले टाकीगाव आणि आमचा उल्वे 40+ 4 संघाचे कॅप्टन चिठ्ठ्या काढण्यासाठी यायचा लकी ड्रॉ करण्यात जाणार आहे ज्या संघाला लकी ड्रॉ लागेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल आणि ज्या संघांना लकी ड्रॉ लागणार नाही त्या 2 सेमीफायनल इथं खेळवल्या जाणार आहेत आणि ज्या संघाला चिठ्ठी लागेल तो फायनलला नाही तर तुम्हाला वाटेल फायनलला गेले त्यांना एक मॅच खेळावीच लागेल मयूर पाटील माया आलेले आहेत तर त्यांना आम्ही आयोजकाने विनंती केलेली आहे मयूर पाटील कृपया स्टेजवरती यायचं आहे आणि आता प्रवीण कायकडे याच्याकडे मी बोलतोय धन्यवाद थँक्यू किरण पाटील सर तर गावदेवी कलवे संघासाठी शुभेच्छा येत आहेत गावदेवी कट्टर 111 अमरभाई मोकल यांच्या वतीनं शुभेच्छा त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर पेन दादरचे एक दमदार आमचे परममित्र अजित पाटील यांच्या वतीनं शुभेच्छा संतोषभाई दुर्शेत यांच्या वतीनं देखील कलवे संघ म्हटल्यानंतर भरपूर प्रेक्षकांची सातत्याने आइए संदेश स्वागत है आपका जग्गा भाई और संदेश की ये दोस्ती है ना दोस्तों काफी अच्छी नजर आती हुई प्रवीण जरा चिठ्ठ्यांचा हिसाब किताब सांगू द्या पहिल्यांदा चिठ्ठ्यांचा गोंधळ व्हायला नको नंतर हे सांगणार आम्ही जिले आम्हाला लागले आमची यांच्याशी मॅच कशी काय लागली हे आमच्या गटात नव्हते ते ताबा तो पहिल्यांदा हिसाब सांगू द्या काय सांग प्रणय पहिल्यांदा 5 चिठ्ठ्या काढणार आहेत क गट ब गट ड गट ई गट अब कड ज्या गटाला चिठ्ठी लागेल तो आम्ही शेड्यूल सांगू तुम्हाला कसं काय वरच्या लेवलची खालच्या लेवलला असं काय होणार नाही जे लाईन मध्ये चिठ्ठ्या येतील
तसेच चिठ्ठ्या आम्ही तुम्हाला सांगू 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले, ओम साई 11 टाकीगाव, आर्यन स्पोर्ट्स चिरले, गौरी स्पोर्ट्स उलवे असे हे 4 संघ क्वालिफाय झालेले आहेत आणि आता मात्र या शेवटच्या सामन्यातून एक संघ क्वालिफाय होणार आहे आणि तो कुठला संघ असेल तो संघ चिठ्ठीसाठी लकी ड्रॉ साठी येणार आहे ते आपण बघणार. मात्र त्यासाठी असणारी ही लढत पुढची सुरू आहे. प्रवीण गायकर. धन्यवाद किरणजी पाटील सर. हनुमान नाईक सर यांच्या वतीने देखील कलवे संघासाठी शुभेच्छा आहेत. शुभेच्छाचा वर्षाव, परंतु तितका चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी करावा लागेल. चला, 4 संघांना मी विनंती करतो. किरण सर यांनी देखील विनंती केली की आपण येऊन थांबायचं आहे. आणि किरण सर, मला वाटतंय ड्रॉ होईल ना? किरण सर, ड्रॉ होईल ना 5 संघांचा? चला, 5 संघांचा इथे ड्रॉ आपण करूया. तुम्ही मित्रांनो पाहताय स्क्रीनवरती अभिज्ञा अभि म्हात्रे, कारण डॅट इज गर्ल. मित्रांनो, तिच्या जर युट्यूब चॅनलला इन्स्टा चॅनलला जर गेलात तर नक्कीच डॅट इज गर्ल चॅनल पहा. मिलियन्स व्ह्यूज तिचे तुम्ही सातत्याने पाहाल. आणि डॅट इज गर्ल अभिज्ञा अभि म्हात्रे स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना संपूर्ण ही आमची छोटी छोटी मंडळी. अभिज्ञाला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अगदी कमी वयामध्ये बघा, इतकी क्यूट. आणि तिचे व्हिडिओज जर अपलोड जर आपण पाहिलेत ना इन्स्टाला, तुम्ही विश्वास देखील ठेवू शकता इतक्या लहान वयामध्ये एवढी कशी काय अक्कल. खूप हुशार. डॅट इज गर्ल मिलियन्स व्ह्यू तुम्ही त्याच्या सातत्याने तिचे पाहताय. आणि नक्कीच इन्स्टाला जा, तिचा व्हिडिओ पहा. डॅट इज गर्ल अकाउंट आहे तिचा आणि नक्कीच व्हिडिओज तिचे आपल्याला पाहायला मिळतील. चला, तो चलेंगे मैदान की तरफ. बिल्कुल यहाँ पर जीतने के लिए लक्ष्य है टोटल 26 रनों की आवश्यकता है 24 गेंदों में. तो संकेत भोईर इनके ओर से थर्ड टीम के लिए भी शुभकामना आ चुका है. स्वागत है और चलेंगे मैच की तरफ. 24 गेंदों में 26 बचाना है. क्या यहां पर कोई चमत्कार कर पाएगी? पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है डीप मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से गेंद गोली के रफ्तार से सीमा पार. 4 रन. डीजे पहली गेंद के ऊपर यहाँ पर शानदार. प्रसाद शायद गेंदबाजी नहीं कर रहे, थोड़ी सी इंजरी उन्हें नजर आई, इसलिए वो गेंदबाजी नहीं करना चाहते. और राज मात्रे की ओर से उन्होंने शुरुआत की है. इस बार हवा में गेंद है, मौका जरूर बनेगा. फील्डर गेंद के नीचे और ये पहला करारा छक्का. बैट्समैन जयेश लौटेंगे मैदान से बाहर. वेरी मच डीजे. दिनेश भाई गौते नेरे टीम के बिग सपोर्टर, छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे इनके बिग सपोर्टर. और उनके ओर से माऊ 11 एकवीरा थर्ड टीम को भी शुभकामना आते हुए दिनेश भाई आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा, वो भी इतने रात्रि में मैच का आनंद लेते हुए. दिनेश भाई आपका भी स्वागत है. तो यहाँ पर चौका आने के बाद तुरंत जवाब दिया है. बेहतरीन वापसी नजर आती हुई. लक्ष्य छोटा, इसका मतलब ये नहीं कि आप आसानी के साथ चेस कर सकते हो, लेकिन जिस तरीके से गेंदबाजी अगर आपकी कसी हुई होती है तो फिर मैच में जरूर मजा आएगा. नए बल्लेबाज सौमित्र म्हात्रे बल्लेबाजी के लिए आते हुए. जिंदगी में उस मुकाम तक जाना है कि जहां पर आपका नाम नहीं, नाम सिर्फ आपका ब्रांड होना चाहिए. परिवर्तन से डरना और संघर्ष से कतराना ये मनुष्य की सबसे बड़ी कायरता जानी जाती है. जैसे एक राजा की ताकत उसकी भुजाओं में होती है, एक ब्राह्मण की ताकत उसके आध्यात्मिक ज्ञान से होती है, वैसे किसी क्रिकेटर खिलाड़ी की ताकत उसके टैलेंट से, उसके दिमाग से होती है. अच्छा खेल आप यहां पर खेलेंगे. कलवे टीम के समर्थक आप देख सकते हैं, जो लेफ्टी बल्लेबाज है उस ठीक खिलाड़ी के सामने वो पूरे के पूरे सभी कलवे टीम के समर्थक हमें नजर आते हुए. आज बल्लेबाजी की बात करेंगे तो निश्चित तौर पर जल्दी आउट हुए सुशांत मोकल. वो आउट होने के बाद थोड़ा सा प्रेशर रहा और रनों की जो अपेक्षा थी राज की ओर से, प्रसाद की ओर से, सभी के सभी दिग्गज बल्लेबाज थोड़े से बल्लेबाजी में दमखम नहीं दिखा पाए और ये लोएस्ट टोटल का स्कोर खेल रही है. फिलहाल एक चौका आने के बाद कमबैक करने का प्रयास करते हुए गेंदबाज राज मात्रे की ओर से. वो चले इस बार कट मारने का प्रयास जरूर किया था. 1 रन वहां पर मिलेगा. 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे. 5 रन 3 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है.
यानी कि प्रति ओवर 6 से अधिक रन बनाने पड़ेंगे। 6.5 का रिक्वायर्ड रन रेट है, लेकिन एक हाफ ओवर एक ऐसा आना चाहिए कि गावदेवी भूमि 11 कलवे टीम उनकी टीम के लिए कमबैक कर सके, लेकिन इतना आसान नहीं है। जो सेट बल्लेबाज एक तरफ आप बात करेंगे, आदिल कुरैशी ने काफी इंप्रेसिव किया है पूरे इस श्रृंखला में। हल्के हाथों से गेंद को खेला, बैक टू द बॉल ड्राइव, लेकिन एफर्ट लाजवाब था। मिड ऑन की तरफ तेजी के साथ फील्डर आते हुए रोका इस गेंद को। बेहतरीन वापसी, पहली गेंद के ऊपर बाउंड्री आने के बाद अब यहां पर सिर्फ रन खर्च के उन्होंने 5 इंपॉर्टेंट विकेट। सोचो पावर प्ले के ओवर में अगर किरण सर ये गेंदबाजी ताकतवर होती है तो मैं कहूंगा कहीं ना कहीं ये पगड़ा भारी हो सकता है। फिर आने वाले 18 गेंदों में बिल्कुल मजा आएगा। 40+ सेना तैयार है उल्वे की, जिन्होंने दमदार परफॉर्मेंस दिया है और सीधा पहुंचे टॉप 5 में, और इसके बाद लकी ड्रॉ 5 टीमों में किया जाएंगे। करण गेंदबाज राज मात्रे की अभी तक शानदार गेंदबाजी, एक बड़ा शॉट जरूर निकला इस ओवर में स्ट्राइक एंड पर सौमित्र मात्रे। और बड़ा शॉट खेला है, स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर से तान दिया है, लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग हिट, 6 रन। तो बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर सौमित्र और साथी बल्लेबाज आदिल कुरैशी की ओर से। 6 रनों की मदद से ओवर की बात करेंगे, पहला प्रगति पथ पर है, 11 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 26 का टारगेट। अब यहां पर सिर्फ और सिर्फ जीतने के लिए 15 की जरूरत है। तो इस बार गैप ढूंढने की कोशिश जरूर की, खराब फील्डिंग, मौका दे रहे बल्लेबाज को खुलकर खेलने का। गेंद सीमा रेखा पार, 4 रनों के लिए अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, लेकिन आखिरी गेंद के ऊपर ये 2 बड़े शॉट। ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 15, जीतने के लिए चाहिए 18 गेंदें और 11 की जरूरत। रस रस अठारह गेंदों में चाहिए 11 रनों की जरूरत यहां पर मैच को अपनी तरफ खींचने के लिए, लेकिन आदिल कुरैशी रुकने का नाम नहीं ले रहे, इनके बल्ले से ताबड़तोड़ रन निकल रहे। 18 गेंदों में चाहिए 11 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं वहां पर सौमित्र मात्रे, नॉन स्ट्राइकर आदिल कुरैशी 3 में 10 बनाकर, सौमित्र 1 में 1 बनाकर। बॉलिंग मार्ग पर गेंदबाज सुशांत मुकल जो आज जल्दी आउट हुए, जिसके चलते रन नहीं बने, और बाकी के बल्लेबाज भी जल्दी आउट हुए। हल्के हाथों से गेंद को खेला, जरूर 1 रन वहां पर मुकम्मल होता हुआ। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 16। नंदू कुमार गायकवाड़ को देख सकते हैं दोस्तों, मुझे लग रहा है कि ये 50 के बाद और थोड़े से 55 के करीब जाएंगे, लेकिन इन्हें देख के मुझे याद आती है तो अभी ये नौजवान लग रहे, ये ताबड़तोड़ गेंदबाजी है। लगभग ऐसा लग रहा है कि ये 25-30 साल के युवा के क्या, इतनी ताबड़तोड़ उनकी क्रिकेट। निशांत भाई स्वागत है आपका। तो चलिए यहाँ पर 10 रन बने, 10 रनों की आवश्यकता है 17 गेंदों के ऊपर। बढ़िया, यहाँ पर नंद कुमार शाह साहब की चर्चा करेंगे दोस्तों, लेकिन इस बार हवा में गेंद है और ये क्लियर हो चुका है, छक्का। दूर का प्रवास करके पहली मर्तबा इस टूर्नामेंट में खेली है। क्या बढ़िया परफॉर्मेंस किया है वहां पर थल मऊ 11 एकवीरा थल अलीबाग टीम के खिलाड़ियों ने। ओ इस बार जोर से प्रहार करने का प्रयास, हल्की सी अपील वहां पर हुई थी, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, वो कैच अगर पकड़ते तो यहां पर विकेट जा सकती थी। और बेहतरीन यहां पर हमें छक्का देखने को मिला। मऊ 11 एकवीरा थल अलीबाग टीम के बल्लेबाज आदिल के बल्ले से 5 गेंदों में 16 रनों की धुआंधार पारी, 4 रनों की सिर्फ आवश्यकता है। ये लीजिए, आदिल कुरैशी ने मैच को किया फिनिश और अलीबाग से लंबा सफर तय करते हुए आज पहुंचे रॉयल ट्रॉफी 2025 में सुपर 5 में
कॉंग्रॅच्युलेशन्स माऊ 11 थल अलिबाग टीम. हमारे साथी स्कोरर जानकारी देंगे या सामन्याचा सामनावीर जिने दमदार परफॉर्मन्स दिला अशांक साखरकर. एका ओव्हर मध्ये फक्त 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. तो अशांक ठरलाय या सामन्याचा हिरो. अशांक यावं, लाईनअप करून जा प्रथमतः तल अलिबाग संघ आणि लाईनअप करून मैदानामधून बाहेर या. टीम हार्डलक गोट्या कलवे संघ भरपूर चांगला खेळ